हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. चला दोन्ही टीम्स आपण मॅचच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. जॉली क्रीडा मंडळ आज 5वं पर्व आहे. संकल्प चषकाचं हे 5वं पर्व आणि सर्व मित्र एकत्रित येऊन संकल्प सुर्वे यांच्या स्मरणार्थ आज ही क्रीडा स्पर्धा. आज मित्र आपल्यामध्ये नाहीये, बट लाईफ मध्ये मित्र आणि मित्रांमध्ये लाईफ कधी पूर्ण नाहीये. मित्र लाईफ मध्ये तुमचे असे पाहिजेत की, आणि तसेच मित्र आज सर्व आपण जमवलेत. त्यातले संकल्प म्हणजे त्याला पण कबड्डीची क्रिकेटची आवड आणि आज जॉली क्रीडा मंडळाचं देखील एक चांगलं दबदबा राहिलाय. यावर्षी देखील 42वी मुंबई उपनगर अजिंक्यपद निवड चाचणी त्यांनी फायनल गाठली. बॅक टू बॅक 2 वर्ष फायनल गाठली आणि यावर्षी चॅम्पियन. खूप चांगले चांगले प्लेयर्स म्हणजे व्यावसायिक गटात पण BPCL, महाराष्ट्र पोलीस असे गटात खेळताना पाहिले गेले. आणि जॉलीचा दबदबा खूप वर्षापासून राहिला आहे कबड्डीमध्ये. त्यामुळे इकडे बाळकडूच कबड्डीचं पेरलं जातं. क्रिकेट त्याचबरोबर कबड्डी आणि ग्राउंड पण तेवढंच मेंटेन ठेवलंय. आज दहीहंडी पण जॉली क्रीडा मंडळाचं देखील 7 थर तेही रचतात. आणि जोगेश्वरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहीकाला उत्सवचा एक क्रेज राहिलाय. तो एक वेगळीच इकडे प्रो गोविंदामध्ये संपूर्ण जोगेश्वरीचा एक वेगळा दबदबा राहिला. मग अशा अनेक गोविंदा पथक आहेत. जय जवान असेल, त्यानंतर आर्यन्स, कोकण नगर, हिंदमाता, साईराम अशा म्हणजे जेवढे नावं घेऊल तेवढी कमी आहेत. साईरामचे प्रशिक्षक मागे बसले. साईराम गोविंदा पथकचं पण आमचे राकेशजी पण आहेत. मग जोगेश्वरी म्हटलं की दहीहंडी, दहीहंडी म्हटलं तर जोगेश्वरी. आम्ही पण आवर्जून सांगतो की आमचे पण मित्र त्या पथकात आहेत. आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की स्टेडियमला प्रो गोविंदा होईल, म्हणजे AC मध्ये पण 9 थर रचले जातील असं कधी कोणाला वाटलं नव्हतं. बट AC मध्ये पण आम्ही जाऊन 9 थर लावले. हे जोगेश्वरीकरांचंच भाग्य आहे. आणि एवढ्या मोठ्या स्तरावर आज दहीहंडी गेली आहे, त्यामध्ये जोगेश्वरीचा एक मोलाचा वाटा आहे. आज सर्व आलेले आमचे व्यासपीठावर सर्व उपस्थित आमचे मित्र, सर्व मान्यवर, सर्वांचं स्वागत आहे. आयोजक जॉली क्रीडा मंडळ. लाईफ मध्ये कबड्डी, क्रिकेट सर्व स्पोर्ट्स आज तुम्ही खेळलं पाहिजे. आणि स्थानिक गटात ही सेमीफायनलची मॅच आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खूप चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळालंय. दाखवले बॅनर बिनर सगळे. आता रोहित चार्जिंग कमी आहे. चार्जिंग कमी आहे. आपण बंद होणार तो साधा.
हॅलो हॅलो चेक. आणि डाऊन रन कंप्लीट केला तिकडे. पहिलाच डावामध्ये संकल्प बॉईज बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला स्वप्नील दाऊ खूप चांगलं क्रिकेट दाऊने पण खेळलं आणि खूप वर्षापासून जोगेश्वरी मधून हाही खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळला. त्या बॉल देखील प्रॉपर ड्राईव्ह केलं गेलं आणि खूप चांगली फिल्डिंग तिकडे. दाऊने टायमिंगला 1 बॉल 4 2 बॉल 8 अशा मॅचेस कंपल्सरी दाऊने जिंकून दिल्यात मुंबईतल्या. म्हणजे प्रत्येक विभागात खूप चांगलं क्रिकेट खेळला. मग जॉर्जमध्ये पण खेळत असताना जॉर्जला खूप मॅचेस दाऊने अशा जिंकून दिल्या की 1 बॉल 2 1 बॉल 3 ला पण टायमिंगला बाउंड्री मारून. आणि आज खूप चांगलं क्रिकेट या परिसरात पण खेळलं गेलं. जोगेश्वरीत पडदा बॉक्सचं क्रिकेट खूप चांगलं भरवलं जातं. आज त्याच फॉर्मॅटमध्ये ही क्रीडा स्पर्धा संकल्प चषक या बॉल देखील हलक्या हाताने अगदी लेग कट प्रॉपर टायमिंग केलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण चालू आहे आणि तिकडे पण भारताने प्रतिउत्तर दिलं. खूप चांगल्या मॅचेस तिकडे पण पाहायला मिळाल्या. स्ट्राईक एंडला दाऊ. या बॉल देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेले. रन सिंगल मेल आणि एक दिवसीय क्रीडा स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5वं वर्ष जॉली क्रीडा मंडळाचं आणि बघता बघता 5 वर्षीय क्रीडा स्पर्धेला पाहायला मिळाली. संकल्प चषक आज सर्वांचा एक जवळचा मित्र आणि येणाऱ्या काही दिवसात जॉली प्रीमियर लीग पण
पाहायला मिळेल. ते पण स्थानिक खेळाडू सर्व इकडे खेळतील. या बॉलवर देखील एक सिंगल रन केलं गेलंय. खूप चांगलं ग्राउंड मेंटेन ठेवलंय. असं वाटतंय गोव्याच्या बीचवर क्रिकेट चालू आहे. मध्ये 2 झाडं आहेत नारळाची आणि आमचे मायकल पण क्रिकेट एन्जॉय करतात सर्व. फक्त जॉली या नावासाठी खूप जणांनी म्हणजे आज जेव्हा जॉलीने फायनल मारली तेव्हा मिलायजानाचं स्टेटस बघितलं की जॉलीने 42वं वर्ष देखील चॅम्पियन. आणि सर्व आज त्यांचे मित्र आज सर्व आमचे मुख्य व्यासपीठावर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संकल्प सुर्वे आज त्यांचा मित्र नाहीये बट मित्रासाठी त्यांनी ही क्रीडा स्पर्धा आणि त्याचा एक मित्र पण चांगलं क्रिकेट कबड्डी दहीहंडी लाईफमध्ये दहीहंडीला भले बहुतेक जण जॉबला सुट्टी टाकून बट दहीहंडी एन्जॉय करायची आहे. मला असं वाटतं जोगेश्वरीमध्ये तो हॉलिडे डिक्लेअर असेल भले काही असू दे बट हंडी होणार. मग ते कुठे केस अंगावर आली तरी चालेल बट दहीहंडी खेळली जाणार आहे जोगेश्वरीकरांनी. आणि दहीहंडीला मध्यंतरी थोडं क्रेज नव्हता म्हणजे काही रूल्स होते बट तेव्हा खरं सांगेल की जोगेश्वरीकरांनी दहीहंडी जपली आणि तेव्हा लढले की आपला सण पुढे गेला पाहिजे. आज 7वी मॅच आजच्या दिवसातील कोण जिंकेल तो फायनल खेळेल. बॉलिंगसाठी या बॉलवर देखील नो बॉल. हलकासा फुटवर्क पाहिलं गेलं आणि आमचे अंपायर्सनी ते हेरलं. मॅच मध्ये आहे संकल्प बॉईज कारण की खूप चांगला स्कोर आतापर्यंत उभा केला. पडदा बॉक्सचं क्रिकेट कोणाला पण जमत नाही त्यामुळे सोपं नाहीये पडदा बॉक्स खेळणं. म्हणजे असं टेस्ट क्रिकेट जेवढं कठीण आहे तेवढं पडदा बॉक्सचं क्रिकेट पण कठीण आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती सिंगल डबलने रन करणं गरजेचं आहे. त्या बॉल देखील स्टेप आउट झाले. चांगला फटका अल्पेशचा. प्रॉपर टायमिंग केलं अल्पेशने आणि 2 रन. स्कोर मात्र 2ने पुढे झाल्याने स्कोर कार्ड 3 बॉल 10 रन झालेत. म्हणजे मॅच मध्ये आहे टीम संकल्प बॉईज. आज या क्रीडा स्पर्धेसाठी जोगेश्वरीची देखील इंटर 8 यानंतर मुंबईतील नामवंत खेळाडू पण इकडे खेळतील ज्याने खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलंय. या बॉल देखील पॅडल स्वीप प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि तिकडे रन सिंगल. व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट बघायला पण अगदी खूप छान वाटतं आणि खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेलेत पण तिकडे बॉल थोडा हलकासा खाली बसलाय. 24ला 25 26 पण या ग्राउंडवर खूप आहे. 24 बॉल तुम्ही 24 जरी केले तरी खूप आहे. आमचे स्कोरर पण अगदी 3 तास स्कोरिंग करतात. रोशन या बॉलवर खूपच बाहेर आणि बॉलर थोडा अंडर प्रेशर खूपच बाहेर ऑफस्टिकला बॉल टाकलाय. आमचे लेगिट पण पाटील आणि सुमेश. पाटील आणि सुमेश मला दोघं भाऊ वाटतात. दोघं पण चांगलं क्रिकेट खेळलेत आणि
आज आपल्या परिसरात खूप चांगलं आयोजन. या बॉल देखील रिव्हर्स खेळले गेले, प्रॉपर टायमिंग केलं गेलं. तिकडे एक सिंगल रन. वेल बॅटिंग. अल्पेशने एक चांगली बॅटिंग केली आणि बघता बघता मॅच मध्ये संकल्प बॉईजने एक चांगली पकड निर्माण केली आहे. वेल प्लेड. 2 ओव्हर संपल्यात आणि 14 रन. मॅच मध्ये आहे टीम संकल्प बॉईजने एक चांगला स्कोर आतापर्यंत उभा केला. उर्वरित फक्त 12 बॉलमध्ये 13-14 रन्स केले तरी खूप आहे. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. इकडून पुढे फक्त बॉल टू बॉल रन्स केले तरी खूप आहे टीम संकल्प बॉईजला. स्थानिक क्रिकेट पण जोगेश्वरीचं खूप चांगलं या परिसरात खेळलं गेलं. बॉलिंगसाठी विघ्नेश. विघ्नेश शिंदे येतात बॉलिंगसाठी आणि विकेट काढावे लागतील. जर संजय बॉईजला ही मॅच मध्ये पकड निर्माण करायची तर ही जोडी तोडणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी मॅच क्लोज होऊ शकते. या बॉलला चुकी रन आणि सिंगल रन मिळेल. रन झाले आतापर्यंत 15. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 16 संघ, 8 संघ इंटर जोगेश्वरी, त्यानंतर 8 मुंबईतील अगदी रेम्बो वडाळा, धीर सत्यविनायक कामोटे, रॉयल चेंबूर, जॉर्ज इलन कल्याण, डिंगडॉंग साई सिद्धी, श्री स्वामी समर्थ, ओमकार मलाड, मुकेश रॉयल चेंबूर. सर्व स्टारकास्ट आज यानंतर इकडे खेळेल आणि क्रिटिकल खेळ आहे. बॉक्स सर्कल बाउंड्री सोपं आहे, सी बाउंड्री सोपं आहे, बट 1 to 4 तुम्हाला पेशन्स खूप महत्वाचा आहे. 1 to 4 ला बॅटिंग करणं सोपं नाही आहे. पण ठाणे साईडला 1 to 4 खूप चांगलं खेळतात. भांडूप, त्यानंतर साऊथ मुंबईत पण वडाळा, त्यानंतर गिरगाव, तिकडे पण या फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलं. विकेट गेले एक. स्वप्नीलला बाहेर जावं लागेल आणि नवीन बॅटर शुभम. शुभम पण एक दहीहंडी खेळामध्ये पण चांगलं त्याचं वर्चस्व आहे. कोकणनगर गोविंदा पथक मध्ये पण ते 3 एके उचलतात. क्या बात आहे. आणि यावेळी प्रो गोविंदाचा पण बॅनर लावलाय. सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्राने प्रो गोविंदा पाहिला आणि काही जणांनी तिकडे ऑन ग्राउंड जाऊन पाहिला, काही जणांनी युट्यूबला पाहिला. स्ट्राईक एंडला बॅटर श्वम. विकेट मिळवली शेवटी विघ्नेशने आणि स्कोर कुठेतरी आता थांबवलाय. या बॉलवर स्लो स्पिन आणि तिकडे थोडी घाई केली. अल्पेशला एक चान्स मिळाला तिकडे आणि स्ट्राईक मिळेल. विकेट तुम्हाला असे काढावे लागतील तरच मॅच मध्ये तुम्ही पकड निर्माण करू शकता. एक एक विकेट खूप महत्वाचा आहे. अठरा रन आणि 1 विकेट गेली आहे. विघ्नेशने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला पण आपण लाईव्ह पाहतोय. आज संपूर्ण मुंबईचं लक्ष या जोगेश्वरीवर असेल कारण की संकल्प चषक या बॉलवर पण रन आपण पाहिलं तर सिंगल. ऑक्टोबर महिन्यामध्ये क्रीडा स्पर्धा डिक्लेअर झाली होती, बट इलेक्शन आलं, त्यानंतर पुढे पुढे ढकलण्यात शेवटी 2025च्या स्टार्टिंगला डेट डिक्लेअर झाली आणि आज ही क्रीडा स्पर्धेचं एक चांगलं आयोजन. बॉलिंगसाठी विघ्नेश, स्ट्राईक एंडला बॅटर अल्पेश.
बॉलिंग चांगली वर टाकली विघ्नेशने 5 रन आणि 1 विकेट मिळवली गेली आहे. स्पेल चांगला टाकला तर शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. पण 6 बॉल मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आणि बॉलिंगसाठी सागरच्या हातामध्ये बॉल दिलाय. शेवटचे 6 बॉल आहेत. 6 बॉल 6 रन जरी आले तरी खूप आहे. 25-26 पण या ग्राउंडवर खूप आहे. शेवटच्यावर पॉवर प्ले काय शेवटची ओव्हर मला असं वाटतं पॉवर प्लेचा चान्स असणार आहे. सागर पालांडे बॉलिंगसाठी. पहिल्याच बॉलवर बॅट चेंज घेतली गेली बट रन सिंगल मिळेल. एक बाउंड्री येण्याची शक्यता आहे. या ग्राउंडवर जो बाउंड्री मारेल तो पण किती बाउंड्री मारली 1-2 बाउंड्री झालेत. त्यात आमचे पाटीलनी पण एक बाउंड्री मारली आहे. बट पाटील थोडे नाराज झाले. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. तिकडे रन सिंगल. अल्पेशला पण माहिती आहे बॉल टू बॉल केले तरी खूप आहे. शेवटचे 1-2 बॉल चान्स घेऊयात. या बॉल देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे सिंगल रन. बॉल थोडा बाउन्स झाला आणि वरतून बॉल ट्रॅव्हल झाला. काय करतो ती सकाळपासून 22. उर्वरित काही बॉलचा फक्त खेळ शिल्लक आहेत. बट ते 3 बॉल 3 रन पण खूप महत्वाचे आहेत. टीम संकल्प बॉईज त्यांच्या विरुद्ध संजय बॉईज. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत आणि 2 रनने मात्र तिकडे स्कोर पुढे जाईल 24. समोर खेळलं बट चांगले एफर्ट दिले. अल्पेश बाउंड्रीचा चान्स घेत होते की बाउंड्री मिळाली तर चान्स घेऊया. या बॉल देखील पुन्हा एकदा अगदी अल्पेश घरातून येताना लक थोडा त्याचा कमी घेऊन आलाय कारण की दोन्ही बाउंड्रीज त्याच्या अगदी क्षणासाठी वाचल्यात. तुमचं लक पण तुमच्या खेळामध्ये मॅटर करतं. मग ते कबड्डी असू दे क्रिकेट असू दे कुठल्याही खेळात तुमचं लक पाहिजे. लक असेल तरी कुठेतरी 25 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल सागर पालांडेचा सामना करतील अल्पेश. इकडे पण बॅट चेंज घेतली गेली. रन सिंगल. वेल बॅटिंग अल्पेश चांगली कामगिरी केली आणि अगदी 12 रनची एक चांगली इनिंग बिल्डअप केली. सो 27चं टार्गेट आहे. संकल्प चषकाचं हे 5वं पर्व. शोकाकुल जॉली क्रीडा मंडळ आमचे भारतरत्न रतन टाटा यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली. आज इकडे सर्व जॉली क्रीडा मंडळाने हा बॅनर
त्यानंतर सागरा ग्लोबल लॉजिस्टिक त्यांचं पण सहकार्य राहिलंय. ऑल ओव्हर आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स VR स्पोर्ट्सचे पण बॅनर पाहतोय. सर्व ऑफिशियल्स ARC इंटेरियर्स त्यांनी पण सहकार्य केलं गेलं. नंतर अरविंदजी विस्पुते आपलं पण आभार आहे. सर्व आमचे ऑफिशियल बिग लायन फाउंडेशनचं पण आम्हाला सहकार्य राहिलंय. सर्व आमचे सागरा ग्लोबल लॉजिस्टिकचं पण सहकार्य राहिलंय. लेट्स प्ले. 27 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम संजय बॉईजला 27 करायचे आहेत. पण सहकार्य राहिलंय. सुदर्शन आमचे हेगडे ब्रदर्स. टार्गेट आहे 27चं. स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे? अशफाक. आणि बॉलिंगसाठी बॉलर चेतन. पहिल्याच बॉलवर प्रॉपर क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट खेळताना तुम्हाला हा स्ट्रोक आलाच पाहिजे. प्रॉपर टायमिंग केलं सुशांतने. जो अंडरआर्म क्रिकेट खेळतो त्याला हा फटका येत नाही, तर तू अंडरआर्म क्रिकेट प्रॉपर शिकलेला नाहीयेस. अंडरआर्म क्रिकेटला तुम्हाला टॅपचा स्ट्रोक पाहिजेच. आणि सुशांतने अगदी इझिली मारला. या बॉलवर पिचिंग मागे ठेवली. गुड बॉलिंग चेतन. चेतन बोलतो एक तेरी एक मेरी. मागे टप्पा ठेवला. हलकासा बॉल फिरवला आणि खूप चांगला लेग ब्रेक. गुड बॉलिंग चेतन. डॉट बॉल आले तर संकल्प बॉईज मॅच मध्ये येऊ शकते. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅलन्स स्वीप खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे मागे. कीपर कोण आहे कीपर रे? राजू. राजूने खूप चांगला बॉल अडवला मागे आणि चेतनने पण एक चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात. चेतन. या बॉल देखील अगदी हलक्यात आणि ढकलला गेला सुशांतने. रन सिंगल. 27 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संजय बॉईज. या बॉलवर पण स्टेप आउट झालेत आणि या बॉलवर आपण पाहिलं तर जाईल 4 रनसाठी. प्रॉपर टायमिंग केलं सुशांतने. विथ द स्पिन अगदी चांगला फुटवर्क होता. प्रॉपर रीड केला बॉल आणि चेतनच्या अगदी अगेन्स्ट मध्ये प्रॉपर ड्राईव्ह केला गेला. शॉट ऑफ द इव्हनिंग. गुड स्ट्रोक सुशांत. एक बाउंड्री आली बट एक ओव्हर संपल्याने 7 रन. 18 बॉल मध्ये 20 करायचे. कंपल्सरी चेस आहे. आणि 18 बॉल मध्ये 20 रन करायचे बॉलिंग साठी. बॉलर
सुफियान यांच्याकडे पण अनुभव आहे, खूप चांगलं क्रिकेट या परिसरात खेळलेत आणि पहिलाच बॉल सुफियानने खूप चांगल्या अंदाजामध्ये फिरवला. गुड बॉल सुफियान. या बॉलवर देखील अगदी पंच केलं गेलं, फक्त सिंगल रन. 9 रन. या बॉलवर देखील आपण पाहतो सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे स्कोर 1ने पुढे जाईल. संजय बॉईज पण मॅच मध्ये आहे. सेम रन त्यांनी सिंगल चालू ठेवले तर तेही मॅच मध्ये येऊ शकतात. सुशांत आणि ते सुप्तीला बॅटर अशफाक. बॉलर सुफियान. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अशफाक, स्ट्राईक एंडला सुशांत. लाईट्स ऑन झाल्यात. हॅलो.
11 रन आणि 3 बॉल 11. स्ट्राइक एंडला बॅटर सुशांत. या बॉल देखील एक चांगलं टायमिंग केलं सुशांतने. प्रॉपर बॅकफुटला आल्याने फक्त ढकलला गॅप मध्ये. बॉलिंगसाठी सुफियान. स्ट्राइक एंडला बॅटर सुशांत. या बॉलवर देखील थांबवलं. गुड बॉलिंग यार. सुफियानचं चांगलं ग्रिप आहे आणि खूप चांगला बॉल वळवतात. गुड बॉलिंग. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे खूप चांगला आहे. प्रॉपर बॉल कट करतात. 12 रन झालेत. अजूनही 15 रनची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे मॅच मध्ये दोन्ही टीम आहेत. संकल्प बॉईज आणि संजय बॉईज. व्हाईट बॉल. खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली टायमिंगला आणि 12 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज आहे. आणि मागच्या इनिंग मध्ये पण 2 ओव्हर 14 रन होते. याही इनिंग मध्ये 2 ओव्हर 14 आहेत. बारा बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. बॉलिंग साठी शाबुद्दीन. 12 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. ही ओव्हर महत्वाची आहे. लास्टला 6 बॉल 5, 6 बॉल 6 पण कठीण आहे ग्राउंडवर. स्ट्राइक एंडला बॅटर अशफाक. चांगलं टॅप केलं इथे अशफाकने आणि रन सिंगल. अकरा बॉल मध्ये 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संजय बॉईज त्यांच्या विरुद्ध संकल्प बॉईज. स्थानिक गटातील शेवटची मॅच. यानंतर खुल्या गटाला देखील आपण सुरुवात करत आहोत. या बॉल देखील पुन्हा एकदा टॅप केला गेला. रन सिंगल मिळेल. शाबुद्दीनला पण माहिती आहे की लास्टला 6 बॉल 7 पण मॅच रंगेल. सर्व आलेले आमचे प्रेक्षक सर्वांचे स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये हे चांगलं आयोजन. आज दरवर्षी संकल्प चषकाचं 5वं वर्ष आहे. या बॉल देखील टॅप केला गेला आणि तिकडे बॅटर आउट. थोडी घाई केली. सो राकेश तिकडे पोहोचले आणि रनआउटच्या रूपामध्ये अशफाकला बाहेर जावं लागेल. राकेश थोडे क्लोज आले आणि हिट लगावला. जर तिकडे हिट नसता लागला तर मला असं वाटतंय चान्स होता. न्यू बॅटर रोहित. 9 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर प्रॉपर टायमिंग केलं गेलं तिकडे रन सिंगल. दहा रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. संजय बॉईज त्यांच्या विरुद्ध संकल्प बॉईज आज च्या दिवसातील स्थानिक गटातील शेवटची मॅच. फाईट बॉल एक्स्ट्रा कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं होतं आणि बॉलर शाबुद्दीन शाबू पुन्हा एकदा नो बॉल. एक सिंगल रन आणि 19 रन झालेत. आठ बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत. शाबुद्दीन इकडे पण सिंगल रन मिळेल. रोहितला पण माहिती आहे की मॅच मध्ये आपण आहोत आणि पण 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर कठीण आहे आणि क्रुशल मॅचला ज्या प्रेशर मॅचला तिकडे थोडं चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. शाबूला हा बॉल खूप महत्वाचा टाकावा लागेल. आणि एक्स्ट्रा रन्स आहे बट विकेट पण जाईल तिकडे. बॉल काउंट, विकेट काउंट, रन काउंट सर्व काही काउंट आहे. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. चांगली मॅच आहे बॉलिंग साठी. राकेश पॉल मगाशी पण त्यांनी डिफेंड केला होता पण आता 6 बॉल 6 डिफेंड करायचे आहेत. राकेश पॉल कडे पण चांगलं क्रिकेट आहे. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात आणि अंडरआर्म पण. 6 बॉल 6 रनची गरज आहे. फाईट बॉल. खूप चांगली बॅटिंग केली सुशांतने. एक स्टंपिंग कुठेतरी हुकली. तर 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. एका दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल टीम. चांगली फिल्डिंग दाऊची तिकडे. तर 5 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. काय मॅच रंगतीये आणि सो ही मॅच जिंकेल तो फायनल खेळेल. सो जो ही मॅच जिंकेल त्याला एक तरी ट्रॉफी कन्फर्म आहे पण त्याला मॅच जिंकणं गरजेचं आहे. या बॉलवर तिकडे टॅप केलं गेलंय. घाई केली आहे. पेशन्स सुटला आणि ते मगाशीच म्हटलं की 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर खूप कठीण आहे. 6 बॉल 3 6 बॉल 4 पण खूप आहे. जर तुम्ही चांगली फिल्डिंग केली, चांगली बॉलिंग केली, एक्स्ट्रा नाही टाकले तर मॅच चांगली पाहायला मिळेल. आणि आता समीकरण बदललं गेलंय मॅचला जिंकण्याकरिता. 4 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. न्यू बॅटर विघ्नेश येत आहेत. 4 बॉल 5 ला
पॉवर प्ले पण ऑन आहे, त्यामुळे बाउंड्री येऊ शकते. लास्ट इयर मला खुल्या गटातल्या पण खूप चांगल्या मॅचेस आठवतात, खूप चांगल्या मॅचेस रंगल्या होत्या, त्यामुळे यानंतर पण खूप चांगले चांगले प्लेयर्स इकडे खेळतील. पॉवर प्लेला ग्राउंड स्ट्रोकर्स तुम्हाला खेळायचा आहे. स्ट्राईक एंडला सुशांत, तो स्टार्ट टू एंड खेळून आलाय. 10 रनची एक चांगली इनिंग खेळलाय, बट मॅच जिंकवणं गरजेचं आहे. तीन बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बॉलर राकेश, स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत. तीन चेंडू आणि 4 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम संजय बॉईज. विघ्नेश आणि सुशांत थोडं मॅच क्लोज नेण्याचा प्रयत्न करतात की लास्टला 1 बॉल 2 वगैरे पण आपण मारू शकतो, बट दोन्ही बॅटर्स चांगले आहेत. बट बॉलर पण राकेश बेस्ट मॉसित बेस्ट आहे. सेमीफायनलची मॅच आणि आता मात्र कहाणी में ट्विस्ट. मॅच बदलली है. 3 बॉल मध्ये 3 रनची गरज है. इसी का नाम क्रिकेट है भाई. क्षणात मॅच कधी फिरू शकते. ऑफस्टिकला थोडा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बट व्हाईट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर सुशांत आणि इकडे डायरेक्ट हिट. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा. दोन्ही खेळाडूंना प्रोत्साहित करा. 2 बॉल 3 आणि मॅच आता मात्र संकल्प बॉईजच्या हातामध्ये. मॅच 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे आणि 1 बॉल 3 ची आज मला असं वाटतं 1 बॉल 3 जास्त वेळा बघायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर संजय. 1 बॉल 3 जर संजयने मारला तर पूर्ण जोगेश्वरीमध्ये संजयची एक वेगळी हवा होईल. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. चांगली बॉलिंग केली राकेशने पण आणि जिद्द नाही सोडली. राकेशने एक्स्ट्रा टाकला, बट मॅच मध्ये त्याने चुरस निर्माण केली आणली आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅचला क्लोज आणलं. 1 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. बॉलर राकेश, स्ट्राईक एंडला बॅटर संजय. 1 बॉल 3 आणि ही मॅच जिंकली आहे संकल्प बॉईज संघ. अभिनंदन. जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. अभिनंदन अल्पेश जोशी आणि त्यांचं संपूर्ण टीम. राकेश आणि खूप चांगला खेळ केला. वेल प्लेड.
हार्ड लक टीम संजय बॉईज आपण पण चांगली फाईट केलात. सुशांत आपलं पण हार्ड लक. ज्याने खूप चांगली बॅटिंग केली अल्पेश जोशी. एक चांगला खेळ केला अल्पेशने आणि आपल्या टीमला एक चांगला टायमिंगला रन्स केले. म्हणजे 27 टार्गेट होतं पण त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त रन्स अल्पेशने बनवल्या. दिलं जाईल आणि अल्पेशला मात्र हे प्लेअर ऑफ द मॅच. जो अल्पेशने खूप चांगलं कबड्डी खेळता खेळता क्रिकेट पण खूप चांगलं जपलं आणि दोन्ही मेंटेन ठेवलं. क्रिकेट पण तेवढा चांगला खेळायचा, कबड्डी पण, दहीहंडी पण. शैलेशांना विनंती करेल की आपण कॅप द्यावी. खूप काही आहे, अगदी कॅप, वॉच, खूप चांगलं पारितोषिक आणि आज अल्पेशने खूप चांगली कामगिरी केली. विलास देसाई यांना विनंती करेल की टी शर्ट रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे. प्लेअर ऑफ द मॅच ची टी शर्ट्स आणि त्यानंतर कॅश प्राइज आदित्याने विनंती करेल की आपण कॅश प्राइज द्यायचे तब्बल 500 रुपये. अल्पेश या क्रीडा स्पर्धेचा एक महत्वाचा घटक आहे आणि खूप चांगली कामगिरी. अल्पेश 2 शब्द जरूर ऐकेल कारण की संकल्पच्या अगदी जवळचा मित्र आणि अल्पेश टीम जिंकली त्याबद्दल आणि ओव्हरऑल हे 5 पर्व तुम्ही पुढे घेऊन चाललात त्याबद्दल जरूर ऐकेल. ही फक्त आणि फक्त संकल्पच्या मित्रांची मेहनत आहे आणि सर्व आता 5च पर्व नाहीत आणि यापुढे ही टुर्नामेंट अशीच कंटिन्यू राहील यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू सर्व. आणि संकल्प चषकामध्ये संकल्प बॉईज टीम फायनल मध्ये जाते तर त्याबद्दल कसं वाटतंय? खूप अभिमान वाटतोय. महत्त्वाचे प्लेयर नसून पण टीम फायनलला जाते, खूप बरं वाटतंय. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा अल्पेश, खूप चांगला खेळ केला आणि
स्थानिक गटातून संकल्प बॉईजने खूप चांगला खेळ करत असताना मॅच मध्ये आपण पाहिलं तर बाजी मारली आणि फायनल मध्ये गेलंय. यानंतर एक थोडा ब्रेक असेल, पण खुल्या गटामध्ये देखील संपूर्ण मुंबईकरच खेळाडू इकडे खेळतील आणि आवर्जून खेळतात. ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी न चुकता सर्व खेळाडू खेळतात. तर सर्वांनी श्रीसाई स्पोर्ट्स या चॅनलला पण आनंद घ्या. थँक्यू.